मावशी मला सापडत नाही ते केव्हापासून एक तासापासून सापडून राहिले मी. कोणतं अगं इथंच जरा थोडस चालल्यावर असेल बघ. मला वाटतं हीच रस्ता आहे बघ हे बघ. आणि थोडस वळणावळणान पुढे तिला गेले ना. दिसना ही म्हणती हेच रस्ता आहे. हा, हा. अख्ख्या गावात हिंडून आणलं हिने मला. अगं हे ना मकाचं शेत आहे हाय का बरोबर ना. इथं थोडस पुढे गेले की मकाचं शेत आहे. हा का हा बरोबर की नाही. बया हा हा बरोबर हा, आहे. पण आणि- अहो कोणी इकडे तो राजा नावाचा माणूस राहतच नाही. असं कसं मला तर त्याने असं सांगितलं ऍड्रेस. बरं आणि- चला पाहू पुढं. जरा इकडे वळलं की जरा काटेरी झाड आहेत बघ आहे का. आणि ये रे यार तिकडे तुला जीवन द्यायला जायचं बाई. हा हा हा. मग नेमकं हिला दिसत का नाही दिसत असेल. जाऊ का मग तुम्हाला दिसत मग मी जाते ना. नाही 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 कोण आले या आवाज. हे विशाल ऐक ना बरं चाल तू भेटला या बाईला आहे ना रे कोण राजा आहे त्या राजाच्या घरी जायचंय. मी एक तासापासून याच्या मागे हिंडू राहिले रे. मला एक शिवण क्लासला जायचंय. आग्या गजुरीचं पोऱ्याचं नाव राजा आहे ओरिजिनल नाव. हा का हे उजव्या बाजूला ते बोलते ना. पिंट्याचं हा नाव राजा आहे का. हा पिंट्याला राजा ओरिजिनल नाव राजा आहे तो. हा का मग ते या बाईला सोडून येईन तेवढं. राजू केसुळे ना. हो हो बघितलं तो इथंच राहतोय कुठं. हा जाय मग घेऊन मला शिवण क्लासला जायचंय. एक बाबा एक तासापासून तिने अख्ख्या गावात मिरवलं मला. म्हणजे मी ऍड्रेस सांगितला मी विचारायला लागलो तर तू हे कोण आहे माझ्या गळ्यात मारते का. आमच्या गावातला आहे तो नाव काय त्याचं. विशाल. म्हणजे ओळखीचं आहे ना म्हणजे चांगलं आहे का. दिसत नाही तिला बिचारीला म्हणून मी मदत करायला लागले. ती मदत आली नाही. डुचकी का. घाबरा काही नको म्हणू ना. काय झालं रे अशी कोणाची नक्कल नाही काढू विसल्या. काय बाप जरा असा असता मग असं असं बाब्या करतोय ना मला असं करतोय ना. हिला एवढं बरं खाणं कोणा काय बाई. ही चांगली चालू दिसत. जाऊ दे जाय ये बाबा संग जाय मग. हा बर ते बाकीचं राहू द्या. तू कसं पण असू दे काय असू दे. फक्त इथलं मकाचं शेत झालं की तिथंच घर आहे म्हणून सांगितलं मला. तू इकडं तू कुठं सांगतेस का? हा? इकडं ये रे. हा तुला इकडं जावं लागल. मला माहित नाही बाबा त्या गजरीचं घर कुठे आहे नेमकं. मला माहितीये ना जातो घेऊन मग मी जाऊ का. तुला घर माहितीये सगळं माहितीये पण तू आहे ना बोलत नाही तिच्याशी. आमचं बांधावरून भांडण नाही कवेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे का त्या गजरीने काय केलं मानावरा जावई जावई म्हणून तोच घरात नेला आणि त्या संगच कार्यक्रम केला. त्याच्यामुळे मानावरीची नाही फारकत झाली. हे असलं काय मला सांगताय. चला मला ज्या कामासाठी आली ती माझं काम. बरं मग मी हिला सोडून येतो. हा जाय बस सोडून ये. हा. हा, जा मग मावशी. हा हो, हो. इसल्या तिकडं कुठं चालली. मग त्या एक तरी फिकार पाना आहे बरं का. कुठं निघू नको. हा हो अहो पांदीला निघू थांबा नको 2 मिनिटं. बरं का. कुठं पाणी पंदीत निघू नको नाही तर अख्खं गावात तो नाव गाजेल. तू कधी येणार मग? तू बघी. मानावऱ्याला माहित झालं ना बाबा. हिला सोडून येतो मग मी मग. एक तर आता फारकतीवर येईल आज मी कुठं बदनामी करून घेऊ. तिकडेच गाडी लाव झाडं बिडं. इकडं तुम्ही 2 मिनिटं मला हात धरते का तुम्हाला मी चालतो ना मग पटापट. हा चालेल ना. हा. चला चला हळूहळू खड्डे खुड्डे पा. इकडं कुठं चालल्यावर तोंड करून हे सोंगाचे बाबा. इकडं पा खाली खड्डा आहे. आता आपल्याला शॉर्टकटने जायचंय. तुम्हाला इतक्या शॉर्टकटने घेऊन जातो मी तर तुमचं एकदम जीवनच मोकळा करून देतो मी. हळूहळू चला खाली पा. हा म्हणजे मला दिसत असतं तर मी तुला बोलले असते. चला तुम्ही. हा खाली पा म्हणजे हा बरोबर मला चुकलं नाही का. चला बरं का. कसं म्हणजे तुम्हाला आता याच्यातून मोकळा करणार आहे मी तकलीफ मधून. म्हणजे आपण शॉर्टकट जातोय इथून 2 तास लागायचे ना तिथं आपण 15 मिनिटात पोहोचणार आहे. तुमच्या लक्षात आलं का. आले म्हणजे आता हे काय रानातनं कसं रस्ता नाही सांगितले त्यानं. हा, बोला चला. मोकळी रस्ता आहे रस्ता. तुम्ही चला शॉर्टकट आहे. शॉर्टकट आहे चला शॉर्टकट. चला तुम्ही चला. लग्न झालं मग तुमचा नवरा आंधळाचे मग चांगलं आहे मस्त. हा का. मग पडशाल तोंडावर थोडस सांभाळून चला. मी कशाला तोंडावर पडते. हळू दामाने तोंडावर पडत. मावर पड तोंडावर नको.
या या थोडं राहिला आता या. काही इथंच कार्यक्रम करतो आता. कसला कार्यक्रम? त्यांच्या इथं कार्यक्रम आहे ना आज. हा, मग चला ना मग. डोळ्यानं आंधळे असले तरी कान आहेत मला. हा ना. मग बरं मी काय म्हणतो, ऐक ना. हा तू जर मला करून दिलं नाही, काय तो नवऱ्याबरोबर काय करते? काय करते माझी? काय नवऱ्याबरोबर काय करते? तेच मला. काय काय डोकं बिकं फिरले का काय नाही म्हणतो तर नाही त्या बाई इथं येईल रे, तुला ढकलून देईन मी. काय पण काय जरा येडा झालायस काय तू? अरे ऐका ना, तुम्हाला सोडलं तर तुम्हाला कोणीच वाचवायला नाही येत. पण असेल घरी तर माणसं असतील आजूबाजूला, असं थोडी ना मी कुणाच्या पण काय पण करत बसू. हा? तू आता कुठे माहितीये का? हम्म. तुला मी मक्का मध्ये आणले 10 एकर मक्का आहे आजूबाजूने सगळीकडं. तू एकटी थांब थांब ना, हुशारी नको, हुशारी नको. हे बघ, आंधळी म्हणून जास्त फायदा घेऊ नकोस. हा ऐका हा, ना. लक्षात ठेव. मी इथं अशी सगळे ओरडेल ना, इथं सगळे मक्का आहे, किती वरड तुझा आवाजच जाणार नाही. तुला काही घरात कोण आया बहिणी नाहीत का? पडलं हा, मग सगळ्या आया बहिणी मला म्हणायला बोलत जागा चल रस्ता दाखवतो. लागल्या, ए डुचके ऐक. डुचकी म्हणजे कुणाला बोलते डुचकी? अरे तू जा. कुणाला बोलते? कुणाला बोलते डुचकी? अरे अरे हा? काय चाललंय तुझं? हा का? हा? काय चाललंय तुझं? इकडे पाय वाचवा! इकडे पाय वाचवा! तोंड बंद कर. वाचवा! तोंड बंद कर ना. तोंड नको. वाचवा! तोंड बंद कर. तोंड बंद कर. शांत बस. शांत बस. शांत बस एकदम. वाचवा! अरे, तोंड बंद कर ना. कळतं का तुला काही? तुला काही केलं का मी? तुला काही केलं का? चल मागो! तुला काही केलं का मी? हात लावू नको अजिबात. तुला काही केलं का मी? वाटतं एकदा करू दे तुला. मी गाजराबाईची घरी सांगतो. कोण गजराबाई? तुला जायचं कोणाची ते राजाचीच हा जायचं. हा. हा, मग तिच्या आईचं नाव गाजराबाई आहे. मी तुला सोडतो, एक कार्यक्रम करतो ना. तुझी इच्छा पूर्ण कसला कर. कार्यक्रम? तुझी इच्छा पूर्ण कर ना. काय गरज नाही मला. अगं असं काय करते? अजिबात अंगाला हात लावू नको माझ्या अंगाला हात लावू नकोस अजिबात. जसं आलायस ना तसं मागे जा. एकच राहतो. मला अशी गरज नाही इथं- कुणाची. इथं- माझा इथं नवरा कोणीच मस्त नाही. चांगला आहे. इथं कोणीच नाही तुला वाचवायला. मी आहे ना, मी स्वतःचं तिथं रक्षण शेजारी करायला. शेजारी शेजारी विहीर आहे. मी तुला ढकलून देईन बघ. बाय हा ते बाय. चालेल मला. हे बाय. तू मला सांगू नकोस विहिरी ढकलायचं का कुठं ढकलायचं. अरे हा, आंधळी म्हणून काही जास्त शहाणपणा करतो काय? हा, तिथं डुचकी कुणाला तू. कुणाला डुचकी बोलतोय? कुणाला डुचकी बोलतोय? अरे काय झालं? हा, कोण आहे कोण अरे आहे? विशाल. हा, अहो मला बोलतोय एकदा कार्यक्रम करायचा आहे, असं हात लावतो तसं हात लावतो. हा. हा, नाहीतर विहिरी ढकलून देतो बोलतोय. हा, तू कुठे त्याचा मुर्दा बसवला त्याचा? माय कद्या काठी. अरे या अशा प्रत्येक बाळाला इडं फसून आणतोय. माका एवढी कशी खराब केली इडं काय केलं या बाईला? गरीब बाईची इज्जत लुटली का तो? मी काय म्हणतो, अहो तू लुटण्याचा प्रयत्न करत होता आणि तू एक राऊंड घे, मी एक राऊंड घेतो. पण कोणलाच त्याच्यामध्ये म्हणजे मी हे धंदे करतो काय? हा? विहिरीत ढकलायचं म्हणतोय मला. हा, तिकडे आण माझी काठी दे इकडे. दे लवकर. हा, चल चालायला लाग. माझं मी बघीन कुठं घर आहे ते. नाही नाही त्याला आता मी तो गेला. मला जरा तिथपर्यंत सोडा. ते राजाचं घर आहे ना, तिथपर्यंत सोडा मला. राजाचं घर. हा, त्यानं रानात मला आणलं इकडं. आता मला इथनं कसं बाहेर पडायचं ते माहित नाही. हा का? हा, हा चालेल. जाय निघून, नाही तर कोणी पाहिलं नाही. एक नंबर. पडल कुठं मरल. असं काय बोलताय का आता? काय नाही, कोणाशी बोलताय तुम्ही? मरल ती ते जागा कोण आहे काय माहिती. ते त्याला दिलं काढून, आता पोलिसाच्या हवाली करून देतो त्याला. इथं कुठलं पोलीस आले आता लगेच? मग गावचे सरपंच आहे ना तिकडे उभे, पोलीस हा, पाटील आणि ते हा हा. त्यांना देतो दोघांना. आता त्याच्या हादर पडल कोण- कुठं तरी बुचकळून ती. हा, कोण बोलतोय? ती तोच आवाज येतोय. तो आवाज नाही, मग? सरपंच पोलीस पाटील ते तिघ जणांनी धरून चालवलं त्याला. हा, चला मग ते कोणाला हात धरायला होतोय? चला आता तुम्हाला मी नेऊन घालतो, बाहेर काढतो तुम्हाला. त्यानं काय घातलं ते काय केलं बिलं नाही ना. नाही नाही, मी असं नाही कुणाला काय करायला देत.